हॅलो, मी रुणाली, होममेकर रुणाली या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आज आहे होळी, तर होळीच्या प्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. माझ्या चॅनेलला नवीन आहे तर सबस्क्राईब नक्की करा. तर सण म्हटलं की सकाळी लवकर उठून प्रथम देवपूजा करून घेतली. देवपूजा केली की कसं घरात वातावरण एकदम प्रसन्न वाटतं. त्यामुळे सकाळी लवकर उठून पहिला आज सणवार होळीचा दिवस म्हणून छान मस्त देवपूजा करून घेतली. देवपूजा केल्यानंतर मन अगदी प्रसन्न झालं. तर त्यानंतर बाकीची घरातली कामं पण आवरायला घेतलीत. कारण आज सण म्हटल्यानंतर सगळ्यांच्या घरी पुरणपोळी असते, तर मलाही पुरणपोळी बनवायची होती. त्यामुळं मग मला पण घरातली कामं सगळी पटपट आवरून घ्यायची होती. म्हणून मी प्रथम देवपूजा केली आणि देवपूजेनंतर मग मी बाकीच्या घरातल्या कामाला लागले. तर माझी सगळी कामं आवरायला दुपार झाली. मग म्हटलं चला डाळ घालूया पोळीला. डाळ तरी शिजवून घेऊ, म्हणजे बाकीचे कामं नंतर थोडी सावकाश करता येतील. कारण पोरांचा पण दंगा चालू होता. होळी आज होती, पण रंग खेळून होळी उद्या साजरी करायची होती. पण आमच्या घरी उद्या होळी म्हटल्यावर आज पाणी पंचमी खेळायला सुरुवात झालेली आमच्या घरात. तर त्यामुळं मुलं नुसती पाण्यातच होती. ऋत्विज आणि श्रेणीज तर पूर्ण भिजून चिंब झालेली आणि घर पण भिजवून टाकलेलं. तर म्हटलं चला आपण पण आपल्या कामाला सुरुवात करूया. ते त्यांचं काम करतात. म्हणून मी अर्धा किलो हरभरा डाळ आणली होती. ही अर्धा किलो हरभरा डाळ मी कुकरला लावायला घेतली. डाळ कुकरला शिजवून घेते. 3-4 शिट्या काढल्या की 4 शिट्यामध्ये डाळ अगदी व्यवस्थित शिजते. जास्त गीर पण होत नाही आणि कच्ची पण राहत नाही. त्यामुळं मी शक्यतो डाळ ही कुकरलाच लावते. तर ही छान 3-4 वाट्या डाळ झाली. तर ही मी कुकरमध्ये टाकली आणि त्याच्यामध्ये थोडेसे तांदळाचे दाणे टाकायचे, जेणेकरून डाळीला चिकटपणा चांगला येईल. ते तांदळाचे दाणे टाकायचे आणि थोडंसं तेल त्यामध्ये टाकायचं. तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पहिला डाळ धुवून घ्यायची आणि त्यानंतर मग त्यामध्ये थोडी हळदसुद्धा टाकायची. त्यामुळे डाळ काय होतं, छान शिजते. हळद थोडी टाकली आणि ही डाळ मस्त मी शिजायला ठेवली. पहिला म्हटलं पोळीचं आवरून घेऊया, कारण पोळीचं जेवण बनवायला मला उशीर लागतो. मला म्हणजे सगळ्यांनाच लागतो शक्यतो, पण मला जास्तच उशीर लागतो. त्यामुळं मग म्हटलं आपण दुपारी सुरुवात करूया, म्हणजे कसं सावकाश सावकाश करत संध्याकाळी पूजेला पण जायचं असतं, तर लवकर आपलं पटकन आवरून होईल. त्यानंतर कुकर होत होता तोपर्यंत मी इकडे पुरणाची तयारी करून घेतली. गूळ वगैरे चिरून घेतला छान. जेवढी डाळ घेतली आहे तेवढाच गूळ घेतलेला आहे मी. 3 वाटी डाळ तर 3 वाटीच गूळ घेतलेला आहे. त्यामुळे कसं पोळ्या एकदम म्हणजे अशा गोडसर बनतील जास्त. त्यामुळं मी तेवढाच गूळ घेते त्यामध्ये. आणि हा गूळ बघा, हा गावावरून आणलेला होता मी. तर पूर्ण असा काळा होता गूळ. हा इथला दुकानातला असा पांढरा साखरेचा नव्हता, तर तो काळा असा गूळ होता. त्यानंतर मग डाळ पण शिजून झाली होती माझी. पुरणासाठी गूळ पण चिरून ठेवला आणि त्यानंतर म्हटलं आता कणिक पण मळून घेऊया, कारण कणिक मळून थोडा वेळ तरी बाजूला ठेवायला पाहिजे. ती छान मळून घ्यायची. मळून बाजूला ठेवायची, म्हणजे कसं कणिक छान भिजते म्हणजे ती एकदम आपल्याला. मी त्याच्यामध्ये थोडा मैदा टाकते आणि थोडं आपलं गव्हाचं पीठ मिक्स करते, जेणेकरून आपली पोळी कसं लाटताना फुटणार नाही. मैदा असल्यामुळे कसं पोळी अशी ताणते आपली छान. तर ही कणिक अशी छान मर्दून घ्यायची, आपटून घ्यायची. पहिल्या बायका होत्या त्यांच्याकडे ते आपटण्यासाठी असायचं. आपल्याकडे ते सध्या नाही आहे अवेलेबल. तर मग मी अशी कणिक परातीमध्ये अशी आपटून घेते. आपटल्यामुळं काय होतं, ही कणिक छान अशी ताणली जाते. तर त्या कणकेला पाणी लावत, असं पाण्याचा हात लावत आपटत घ्यायची पूर्ण.
आणि त्यामुळं कसं कणिक ती पूर्ण अशी मऊ लुसलुशीत होते. त्यामुळे कसं पोळ्या पण छान अशा ताणल्या जातात, लाटायला पण खूप छान येतात आणि मऊ पण पुरण पण आतमध्ये छान पोळीमध्ये पसरतं आणि फाटतसुद्धा नाही, चिटकत पण नाही. त्यामुळे अशी छान कणिक आणि त्याच्यामध्ये हळद टाकल्यामुळं कसं कणकेला एक छानसा पिवळा कलर आणि पोळीला पण छान असा पिवळा कलर येऊन जातो. त्यामुळं तर अशा प्रकारे अशी मस्त कणिक मर्दून घेतली मी. मऊ झालेली आहे कणिक एकदम. तर कणिक मळून एका साईडला ठेवून दिली आणि त्यानंतर मग मी डाळ पण छान थंड झालेली, तर ती डाळीचं पाणी काढून येळवणी बाजूला ठेवली आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये गूळ घालून पुरण पण छानसं वाटून घेतलं पुरणाच्या चाळणीमध्ये आणि मग त्यानंतर ते कणिक पण पूर्ण छान भिजली आणि छानपैकी अशा त्याचा गोळा भरून घेतला. कणकेची अशी पूर्ण गोल वाटी करून घ्यायची, जेणेकरून आपलं पुरण त्या गोळ्यामध्ये संपूर्ण कडेला भरलं जाईल असं भरगच्च आणि त्याच्यामध्ये भरपूर पुरण भरायचं. पूर्ण वाटी करून घ्यायची कणकेची अशी आणि त्यामध्ये भरपूर म्हणजे जेवढं त्यामध्ये बसेल एवढं पुरण त्यामध्ये घालायचं, जेणेकरून आपली पुरणपोळी ही अगदी पूर्ण पुरण भरलेली आणि मऊ लुसलुशीत अशी म्हणजे खायलाही एकदम भारी लागेल अशी बनते. तर अशा पद्धतीने मी छानसा त्याचा गोळा करून घेतला. कणिक पण जेवढं पुरण आहे तेवढीच घ्यायची, कारण मग पुरण नंतर बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामुळं कणिक पण तेवढीच घ्यायची आणि छानशी अशा तवा पण तापला होता. तोपर्यंत इकडे मी भात आणि बटाटे कुकरला लावून घेतली. तोपर्यंत म्हटलं पोळ्या पटापटा लाटून घ्याव्या, कारण पोळ्या लाटायला भरपूरच उशीर लागतो. कारण मी अर्धा किलो डाळ घातली होती. त्या काही सगळ्या पुरणाच्या पोळ्या बनवणार नव्हते मी, पण थोड्या बनवून थोडं पुरण फ्रीजमध्ये ठेवून दिलं मी. कारण ऋत्विजला आमच्या पोळ्या इतक्या आवडतात की त्याला रोज जरी पुरणपोळ्या करून दिल्या तरी त्याला त्या नको होत नाहीत अजिबात. त्यामुळं मी त्याच्यासाठी पुरण थोडं बाजूला काढून ठेवलं ऑलरेडी. आणि मी पोळ्या करता करता इकडे बघा आमची मस्ती चालू होती. होळी आम्हाला कलर दुसऱ्या दिवशी खेळायचे होते, म्हणून आम्ही आदल्या दिवशी पाणीपंचमी खेळत होतो. ही पाणीपंचमी खेळता खेळता आम्ही घरात पूर्ण पाणी करून टाकलं होतं. कपडे सुकत टाकले होते धुवून, तर ते सुकलेले कपडे पूर्ण भिजवून टाकले होते. खिडकीतून पाणी बाहेर मारत होतो, खालून लोक जात होती, मी ओरडत होते तरी काही हे ऐकत नव्हते. लोक एकामेकाला भिजवत होते सगळं. माझं पोळ्या करता करता घर साफ करायला पण चालू होतं आणि एकदा दोनदा आमचं पाय घसरून पडून पण झालं होतं. तर अशा पद्धतीने आमचा व्हिडिओ बनव चालू होतं. तर दोघांची भरपूर मस्ती चालू होती. बाथरूममध्ये पण आतमधून कडी लावून दोघंजण पाणीपंचमी खेळत होते. 4-4 ड्रेस आमचे बदलून झाले होते, इतकी आम्ही आज मस्ती केली होती. असं वाटत होतं आज पाणीपंचमी इतकी खेळतायत हे दोघं, उद्याला रंग काय खेळतील. पण त्याने तितकीच 2 दिवस इतकी मजा केली भरपूर. श्रीनू तर आमचा पाणी घेऊन यायचा, पुन्हा बाथरूममध्ये जाऊन पुन्हा ती कॅन भरून घेऊन यायचा. अशी मस्ती आमची चालू होती. हे बघा अगदी घरात पण सगळीकडं देवाला पण आमचं पाणी मारून झालं होतं. तर पूर्ण मज्जा आम्ही फुल एन्जॉय केलेला आहे आम्ही दोघांनी. तर ही अशी मस्ती यांची इकडे चालूच होती. तोपर्यंत मग मी पुरणपोळ्या पटपट लाटून घेतल्या आणि असे रंगीबेरंगी कलरचे पापड पण तळून घेतले, कारण पापडाशिवाय नैवेद्य हा पूर्ण असतो कायम. नैवेद्याला पापड हे लागतं. तर असे रंगीबेरंगी गावावरून आणलेले पापड होते, तर हे तळून घेतले मस्त छान. आणि जे बटाटे उकडले होते त्याची छान भाजी परतून घेतली मी मस्त बटाट्याची. आणि त्यानंतर मग असं पोळीचं जेवण कसं पुरणपोळी, पापड, बटाट्याची भाजी आणि अशी छान उकळी आलेली कटाची आमटी, हा बेत कसा एकदम असा भारी लागतो. तर आणि हे सगळं आवरून घेतलं पटकन आणि आम्ही निघालो होळीची पूजा करायला. तर आमच्या बिल्डिंगच्या खालीच तिथेच मोठी होळी असते. तर दरवर्षी आम्ही तिथेच जातो होळीची पूजा करायला. म्हणून आम्हाला इकडे जायचं होतं, तर आम्ही पटपट मी दुपारी जेवणाला घालून म्हणून मी जेवण पटकन आवरून घेतलं. त्यानंतर आमच्या बिल्डिंगमधल्या मैत्रिणी आम्हाला पूजा करून येताना वाटेत भेटत होत्या, तर त्या हळदी कुंकू देत होत्या. तर हा एक छोटासा शूट केलं होतं मी ते. त्यानंतर आम्ही पोहोचलो इकडे होळीच्या इथे. तर आम्ही साधारण 9च्या आसपास 9 वाजता आम्ही गेलो होतो. तर सगळ्या त्याच टायमिंगला आल्या होत्या, कारण शक्यतो 9 वाजता सगळ्यांचं जेवण हे झालेलं असतं. त्यामुळं सगळ्या 9 वाजता पूर्ण गर्दी झालेली. भरपूर महिला पूजा करून गेल्या होत्या. मग त्यानंतर आम्हीसुद्धा नंबर लावला आणि नंबर लावल्यानंतर मग आम्हीसुद्धा छान पूजा करायला घेतली.
पूजा करून झाल्यानंतर मग पूर्ण तिकडे पाणी सांडलं होतं पूर्ण, कारण पाणी साईडने होळीच्या पाणी शिंपडायचं असतं. तर त्यानंतर मग आम्ही पण नंबर लावला, आमचा नंबर आला आणि मस्त पूजा करून घेतली. होळीसाठी नारळ ठेवला, होळीमध्ये नारळ ठेवायचा असतो, तर त्यामुळे मग अगदी छान पूजा करून घेतली आणि हे मुग्धाने शूट केले. श्रीनूला आमच्या या पूजेला यायचं होतं, तर श्रीनू माझा व्हिडिओमध्ये नाही आहे, कारण तो दुपारी पाणी पंचमी करून इतका थकला होता की तो मी बरोबर पूजेला यायच्या वेळेला तो झोपी गेला त्यानंतर. आणि नंतर व्हिडिओ बघून मग रडायला लागला, मला का नाही नेलं म्हणून. तर ऋत्विज फक्त आला होता माझ्यासोबत आणि मुग्धाने खूप छान शूट केले. अशी आम्ही छान पूजा केली. आम्हाला तिथे खुशीची मम्मी पण भेटली आणि खुशी पण भेटली, तर आम्ही एकसाथच पूजा केली आणि छान छान फोटोसुद्धा काढले आम्ही मस्त. तर अशा पद्धतीने आमची होळी साजरी झाली. तर तुम्हाला हा माझा होळीचा एक छोटासा व्लॉग जसा जमेल तसं शूट केलेलं आहे, कारण गडबड पण त्या दिवशी खूप होती आणि कामं पण होती, त्यामुळे जसं जमेल तसं थोडं थोडं शूट केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि माझं चॅनल नवीन आहे, हा माझा दुसरा व्लॉग आहे, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला यापुढे असेच खूप छान छान व्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. तर त्यानंतर पूजा वगैरे करून घेतली, होळी देवाला नमस्कार केला. तर आयुष्यातले सगळे दुःख, दारिद्र्य, आजार तर या होळीमध्ये सगळे जळून खाक होऊ देत आणि सगळ्यांना सुखसमृद्धी, ऐश्वर, चांगलं आरोग्य लाभू दे, हीच होळी देवाकडे प्रार्थना केली आणि अशा पद्धतीने आमची होळी पार पडली. तर तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील, तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.